सर काय वाटतं या खेळीमुळं काँग्रेसला मुस्लिम समाज नाराज झाल्यामुळं किती टक्के डॅमेज होणार आहे किंवा डॅमेजबद्दल काय बघा? मला असं वाटतं की 5-7% किंवा 10%च्या आत जर फटका बसला तर काँग्रेसला निश्चित प्रमाणात डॅमेज होऊ शकतं. यामुळं ही डॅमेज होऊ नये यासाठी या अल्पसंख्याक समाजानं खूप काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या एका मताचा अधिकार आपण काँग्रेससाठी वापरणं गरजेचं आहे, कारण 5-10% फरक हा खूप मोठा असेल आणि यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत असं माझं मत आहे. मुस्लिम वर्ग सुद्धा कुठेतरी त्या पक्षाकडे आकर्षित होताना दिसतोय, तर याकडे तुम्ही कसं पाहता? आणि अजित पवार गटाच्या भूमिका तर मुस्लिम विरोधी राहिलेल्या आहेत आणि भाजपाशी त्यांची युती आहेच, ते आपण राज्यामध्ये युती आहेच त्यांची. या गोष्टीचं विश्लेषण करू शकेल की हा भाजपनं खेळलेला एक डाव आहे लातूर शहरासाठी विशेषतः. त्याचं कारण असं की लातूर शहर मुस्लिम बहुल शहर आहे आणि या ठिकाणी अल्पसंख्याकाची जी मतं आहेत यामध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी दुसरा मार्ग सध्या भाजपला राहिलेला नाही, कारण हिंदुत्वाचा मुद्दा हा कुठेतरी जाऊन स्टक झालेला आहे, तो संपलेला आहे. आणि लातूर हे सुशिक्षित शहर आहे, विचारवंत या ठिकाणी राहतात, त्यामुळं या ठिकाणी हिंदुत्वाचा मुद्दा एवढा कार्य करू शकत नाही. हे मागच्या काळात जेव्हा अमित देशमुख निवडून आले त्यावेळेला सुद्धा हे अधोरेखित झालेलं आहे. मग आता दुसरा डाव जो आहे ते धर्मनिरपेक्ष चेहरा अजित पवारांचा दाखवायचा आणि त्यांच्या माध्यमातून असं भासवायचं की आम्ही सुद्धा धर्मनिरपेक्ष आहोत आणि मुस्लिम समाजाला विशेषतः टार्गेट करण्यासाठी ही खेळी खेळली गेलेली आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे. फक्त रणधुमाळी सुरू नाही तर लातूर शहराचं संपूर्ण राजकीय वातावरण अगदी ढवळून निघालेलं आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, भाजप पक्ष असेल, राष्ट्रवादीचे 2 गट आणि शिवसेनेचे 2 गट, मतदार अगदी संभ्रमात गेलेला आहे. आणि पक्षनिष्ठा नावाची गोष्ट आजच्या काळामध्ये राहिली का? किंवा ज्या कार्यकर्त्यांनी मागच्या 20-25 वर्षापासून पक्षावर निष्ठेने जीव लावून पक्षाचं काम केलं, आज त्यांनाच उमेदवारी नाकारल्याचं सुद्धा चित्र समोर आलेलं आहे. या सगळ्या राजकीय प्रश्नांवर आपण विश्लेषण करणार आहोत आणि चर्चा करणार आहोत. यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक डॉक्टर प्रभुदास दुप्ते सर. एक राजकीय नेते म्हणून त्यांचं काम तर समाजामध्ये आहेच, पण त्याचबरोबर एक लेखक, विचारवंत आणि एक राजकीय विश्लेषक म्हणून सुद्धा त्यांचं एक काम राहिलेलं आहे. सरांसोबत आपण चर्चा करूया. सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी माझा हा आहे की ज्या पद्धतीनं सध्याला काँग्रेस पक्षाबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेस पक्षाने अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांची उमेदवारी नाकारली गेल्यामुळं एक असंतोषाचं चित्र आहे. त्यात तुम्हालाही उमेदवारी नाकारली गेलेली आहे प्रभाग क्रमांक 2 मधून. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? तुम्ही पक्षावर नाराज आहात का? माझा थेट प्रश्न आहे तुम्हाला. असं जर तुम्ही विचाराल की मी पक्षावरती नाराज आहे का, तर ते मी नाही असं सांगेल. त्याचं कारण असं की पक्ष जेव्हा तिकीट डिक्लेअर करतो किंवा निवडणुकीसाठी एखाद्या चाचणी करतो त्यावेळेला त्याचं इलेक्टोरल मेरिट पाहिलं जातं. आणि अर्थात मी उमेदवारी मागितलेली होती वार्ड नंबर 2 मधून, परंतु जेव्हा पक्ष विचार करतो की इलेक्टोरल मेरिट ह्या माणसाचं काय आहे, त्यावेळेला कदाचित माझं ते मेरिट कमी पडलं असावं. त्यामुळं पक्षानं चांगल्या आणि निवडून येणाऱ्या उमेदवारांचा विचार केलेला असावा आणि त्यानुसार ते घटना घडलेली आहे. परंतु मी नाराज वगैरे असं काही नाही, कारण मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्षाच्या सोबत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राहण्याचा निश्चय मी केलेला आहे. त्यामुळं कोण निवडून आलं किंवा कुणाला उमेदवारी मिळाली हा माझ्यासाठीचा मोठा विषय नाही आहे. बरं सर, लातूर शहराचं राजकारण जर आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्कमिंग सुरू आहे. कार्यकर्ते त्या ठिकाणी जात आहेत आणि खास करून मुस्लिम वर्गसुद्धा कुठेतरी त्या पक्षाकडे आकर्षित होताना दिसतोय. तर याकडे तुम्ही कसं पाहता? आणि अजित पवार गटाच्या भूमिका तर मुस्लिम विरोधी राहिलेल्या आहेत आणि भाजपाशी त्यांची युती आहेच, ते आपण राज्यामध्ये युती आहेच त्यांची. या गोष्टीचं विश्लेषण मी असं करू शकेल की हा भाजपनं खेळलेला एक डाव आहे लातूर शहरासाठी विशेषतः. त्याचं कारण असं की लातूर शहर हे मुस्लिम बहुल शहर आहे आणि या ठिकाणी अल्पसंख्याकाची जी मतं आहेत
यामध्ये ध्रुवीकरण करण्यासाठी दुसरा मार्ग सध्या भाजपला राहिलेला नाही, कारण हिंदुत्वाचा मुद्दा हा कुठेतरी जाऊन स्टक झालेला आहे, तो संपलेला आहे. आणि लातूर हे सुशिक्षित शहर आहे, विचारवंत या ठिकाणी राहतात, त्यामुळं या ठिकाणी हिंदुत्वाचा मुद्दा एवढा कार्य करू शकत नाही. हे मागच्या काळात जेव्हा अमित देशमुख निवडून आले त्यावेळेला सुद्धा हे अधोरेखित झालेलं आहे. मग आता दुसरा डाव जो आहे ते धर्मनिरपेक्ष चेहरा अजित पवारांचा दाखवायचा आणि त्यांच्या माध्यमातून असं भासवायचं की आम्ही सुद्धा धर्मनिरपेक्ष आहोत आणि मुस्लिम समाजाला विशेषतः टार्गेट करण्यासाठी ही खेळी खेळली गेलेली आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामधून अनेक लोक नाराज होतात आणि नाराज झालेल्या लोकांना त्यांनी एक व्यासपीठ मिळवून दिले की तुम्ही आमच्याकडे या आणि आम्ही तुम्हाला उमेदवार देऊ. परंतु आज मुस्लिम समाजाने ही विचार करण्याची वेळ आहे की आज आपण जी शक्ती कमजोर करीत आहोत त्या शक्तीची किंवा काँग्रेस पक्षाच्या ताकदीची या शहराला किती गरज आहे. कारण आज आपण शांतीने समाधानाने राहतो ह्याचं श्रेय पूर्ण काँग्रेस पक्षाला आहे. त्याचप्रमाणे अमित देशमुख साहेबांना आहे, कारण त्यांचे वडील विलासरावजी देशमुख साहेब आणि त्यांचे चुलते दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी या शहराला शांत ठेवण्यासाठी आणि नावारूपाला आणण्यासाठी किंवा जगामध्ये या शहराचं नाव कसं होईल यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. अजित पवार गटाच्या या खेळीमुळं काँग्रेस पक्षाचं कितपत नुकसान होईल असं तुम्हाला वाटतं? डॅमेज नुकसान करण्यासाठीच हा गट सक्रिय झालेला आहे आणि काही लोकांना त्यांनी हाताशी धरून मुस्लिम समाजाला विशेषतः टार्गेट करण्याचं काम सध्या सुरू आहे. पण मुस्लिम समाज हा विचारवंत आहे आणि ते नक्की विचार करतील की ही एक शक्ती जी आहे जी अमित देशमुख साहेबांच्या पाठीमागं उभी आहे मागच्या अनेक वर्षांपासून, ही विभक्त होऊ शकत नाही आणि केली जाऊ शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. जे काही 4-2 लोक नाराज असतील त्यांनी पण या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. सर, मागच्या अनेक वर्षापासून आपण राजकारणामध्ये सक्रिय आहात आणि आजचं म्हणजे 2026 मधलं राजकारण जर पाहिलं तर पक्षनिष्ठा नावाची गोष्ट राहिलेली नाही हे दिसत आहे. काल एका पक्षामध्ये असलेला उमेदवार आज दुसऱ्या पक्षाचा एबी फॉर्म मागतो आणि तिसऱ्याच पक्षाचा एबी फॉर्म घेऊन तो मैदानामध्ये उतरतो. तर हे जे काही पक्षामध्ये चलबिचल अवस्था म्हणा किंवा अव्यवस्था, राजकीय अव्यवस्था असं त्याला मी संबोधेन त्याला असं म्हणेन की एक राजकीय अव्यवस्था निर्माण झालेली आहे. याकडे तुम्ही कसं पाहता आणि मतदारांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीवर त्या निकालावर काही परिणाम होणार आहे का? हे बघा, आता हा जो प्रश्न आहे राजकीय कोलांची उड्या मारण्याचा, तो आयडिओलॉजीचा प्रश्न आहे. मी माझी आयडिओलॉजी काय आहे आणि मी कोणत्या प्रकारे पुढं जाणार आहे हे राजकीय लोक समीकरण ठरवतात. या पाठीमागं फक्त सत्ता हेच समीकरण असतं हे अगदी निश्चित, कारण सत्ता आहे तर नेता आहे. परंतु मी अगदी निश्चितपणे सांगू शकतो ज्या लोकांनी ही पक्ष प्रवेश केलेले आहेत किंवा पक्षांतर केलेले आहेत हे नेत्यांनी पक्षांतर केलेले आहेत. लातूरच्या मतदारांनी पक्षांतर केलेलं नाही साहेब. मतदार कालच जिथं उभा होता आजही तिथेच उभा आहे आणि काल जी मतदाराची आयडिओलॉजी होती तीच आयडिओलॉजी आज पण लातूरच्या मतदारांची आहे. कारण आमच्या आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये मतदारांची मानसिकता आणि लातूर जिल्ह्यातल्या विशेषतः मतदारांची मानसिकता याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून पक्षांतर नेते करतील, त्यांच्या स्वार्थासाठी करतील किंवा खुर्चीसाठी करतील, परंतु मतदार आपलं मत बदलित नाही आणि त्यांना विश्वास आहे कोण आपल्या शहराचं भलं करू शकतो, आपल्या शहरामध्ये शांतता कोण राखू शकतो हे मतदारांना चांगलं माहीत आहे. सर, लोक उमेदवार बघून मतदान करतील की पक्ष बघून मतदान करतील असं तुम्हाला वाटतं? अर्थात पक्ष बघून. त्याचं कारण असं आहे की आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहत आहोत किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाहत आहोत की अराजकतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, अशांतता पसरली आहे, सामाजिक स्थैर्य ज्याला म्हणतात हे राहिलेलं नाही आहे. आज विचार करा, आपण ज्या पक्षाला बळ देत आहोत ते पक्ष अल्पसंख्याकासाठी काय करत आहेत? मॉब लिंचिंग, चर्चवरती हमले किंवा अनेक प्रकारचे जे वाईट कृत्य आहेत हे आमच्या समाजाला भोगावं लागतील. आणि जर मी एखादा निर्णय घेत आहे, एखाद्या अशा पक्षाला मी सहकार्य करीत आहे जे की त्या लोकांना पूरक असेल, तर ह्याचा अर्थ असा होतो की पर्यायाने मी त्याला बळ देत आहे.
म्हणून आजची गरज ही पक्ष महत्त्वाची आहे, कारण ज्या पक्षाकडून आपण सुरक्षित राहू शकतो, माझा समाज सुरक्षित राहू शकतो, याचं महत्त्वाचं विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. माझी खुर्ची महत्त्वाची नाही किंवा मी निवडून येणं महत्त्वाचं नाही, मला तिकीट मिळणं हे महत्त्वाचं नाही. तर आज लातूर शहर हे ज्या ठिकाणी आहे त्या स्तरावर असणं गरजेचं आहे. आपल्या लेकरा बाळाची जी संरक्षणता आहे ही आपल्याबरोबर असणं खूप गरजेचं आहे असं मला काँग्रेस वाटतं. पक्षामध्ये आता तरुण पिढी सुद्धा सक्रिय झालेली आहे. तरुणांनी अनेक उमेदवाऱ्या मागितल्या आणि ज्या पद्धतीने तुम्ही हा विचार मांडला की माझी उमेदवारी महत्त्वाची नाही तर माझा समाज महत्त्वाचा आहे, तर आजचा तरुण इतका व्यापक विचार करतोय असं वाटते का तुम्हाला? कारण काँग्रेस पक्षामध्ये पण अनेक निष्ठावंत तरुण नाराज झालेले आहेत. नाही, बरोबर आहे, हे अगदी तुम्ही म्हणता ती बरोबर आहे. परंतु आता ह्या विचार करणं गरजेचं आहे की मी ज्या पक्षाबरोबर काम करतोय त्या पक्षाची आयडिओलॉजी सगळ्या समाजाला एकत्र घेऊन चालण्याची जी परिस्थिती आहे आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याची जी त्यांची जी कार्यक्षमता आहे ही महत्त्वाची आहे. माझ्याकडे सगळ्या प्रकारच्या उमेदवारा चालून आलेल्या आहेत, होत्या आणि राहतीलही. परंतु मी जे ठरवलेलं आहे जीवन जगण्याची माझी शैली ही इतर समाजाबरोबरचं माझं जे वागणं किंवा माझं शहर कसं सुरक्षित राहील हा पहिला विचार. कारण शेवटी येणार नगरसेवक फक्त 70 निवडून. आता आम्ही 700 लोकांनी मागणी केली, 700 नगरसेवक होणार आहेत का लातूरमध्ये? नाही. कुणाला तरी इलेक्टोरल मेरिटवरती ते 70 नगरसेवक बनणार आहेत ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. मला या पक्षात तिकीट मिळालं नाही म्हणून मी त्या पक्षात जाईन आणि त्यांची आयडिओलॉजी नको बघायला. हे लोक पुढं माझ्या शहराचं काय करतील हे विचार नको करायला. म्हणजे हे तिकीटजीवी लोक आहेत का सर? म्हणजे खुर्चीजीवी खुर्चीजीवी त्यांना फक्त खुर्ची पाहिजे, कसंही करून नगरसेवक व्हायचे. बरं, त्यानंतर माझा सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की अनेक जे सिनियर लोक आहेत त्यांना तुम्ही नगरसेवक किती दिवस राहणार? काही लोकांना 4-4, 5-5 टर्म झाल्यात तरी ते नाराज झालेत. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. कारण शेवटी तुम्ही तरुण पिढीला किंवा पुढच्या येणाऱ्या व्यक्तीला किंवा आजूबाजूच्या लोकांना संधी देणार आहात की नाही? आता मला पक्षानं स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. मला फक्त 1.5 वर्ष संधी मिळाली, परंतु मी समाधानी आहे कारण त्या 1.5 वर्षामध्ये मी काहीतरी करू शकलो जनतेसाठी. पण जर समजा मी माझ्या खुर्चीवरती मलाच बसायचे आणि दुसरा कोणी आलाच नाही पाहिजे ही जर माझी भूमिका असेल तर एवढ्या मोठ्या शहराला इतर लोकांना न्याय कसा मिळणार? त्यामुळं माझं तर असं स्पष्ट मत आहे की एका व्यक्तीला 1 टर्म इनफ. 5 वर्षाचा एक काळ जर एखाद्या व्यक्तीला मिळत असेल, तो नगरसेवक होत असेल, त्यानं स्वतः स्वखुशीने सांगितलं पाहिजे आता कोणाला तरी इतरांना संधी द्या, कारण बाकी लोकांना कधी संधी मिळणार? तर आपण पाहू शकतो की डॉक्टर प्रभुदास गुप्ते हे लातूर शहराच्या राजकारणावर एक महत्त्वाचं विश्लेषण मांडतात. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या राजकीय कोलांटउड्यांबद्दल बोललं जाते तर राजकीय कोलांटउड्या हे ते पर्टिक्युलर उमेदवार घेत आहेत, त्या पक्षातील नेते घेत आहेत, मात्र मतदार हा स्थिर आहे. प्रभुदास गुप्ते यांचं म्हणणं असं आहे की हा लढा राजकारणाचा नाही तर हा लढा विचारधारेचा आहे. विचारधारेशी जर तुमची बांधिलकी असेल तर तुम्ही या सगळ्या राजकीय प्रक्रियेला बाजूला सारून आपल्या शहराचा, आपल्या समाजाचा आणि पर्यायानं आपल्या देशाचा विचार करण्यासाठी सज्ज होऊ शकता. डॉक्टर प्रभुदास गुप्ते यांच्या म्हणण्यानुसार आजच्या तरुण पिढीने सुद्धा असा व्यापक विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये लातूर शहराचं सौख्य, लातूर शहराचं सौंदर्य आणि लातूर शहराची सुसंस्कृतिकता, बहुसांस्कृतिकता त्या ठिकाणी टिकून राहणार आहे. धन्यवाद.